तर बघा, जर पॉलिटीचे आर्टिकल्स खूप वेळेस वाचून वाचून तोंडाला फेस आला असेल मात्र तरीही पाठ होत नसतील तर आता टेन्शन घेऊ नका, कारण MPC बाबा आता तुमच्यासोबत आहे. बघा, तुम्हाला फक्त एवढं काम करायचं आहे, या नंबरवर संपर्क करायचा 84 21 90 83 84 आणि आपली पेड PDF परचेस करायची आहे. आता त्या PDFमध्ये आपण कशा ट्रिक्स बनवलेले आहेत, ज्यामध्ये आपण 1 पासून 360 पर्यंत संपूर्ण कलमांच्या ट्रिक्स बनवल्या आहेत, त्या कशा असतील याचे संपूर्ण डेमो आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देतो. तर बघा, डेमो पहा, त्या PDFमध्ये कशा ट्रिक्स आहेत त्याचा मी थोडा डेमो दाखवतो तुम्हाला इथे. तर बघा, कलम 52 काय आहे, तर कलम 52 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. बघा, कलम 52 मध्ये काय तरतूद केलेली आहे, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे. म्हणजे राष्ट्रपतीपद हे कलम 52 मध्ये दिलेलं आहे. तर आपण याची ट्रिक काय केलेली बघा, ट्रिक्स अशी आहे, 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपण ट्रिक केलेली आहे. ओके, 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण म्हणू. आता असं का म्हणलं मी, कारण बघा, 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. ओके, तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे. 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण, ना तर 52 वेळेस करा. 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण. ओके, आणि जप करायला बी आपल्याला कोण ब्राह्मण लोकच लावतात. 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण असा जप करा, तुम्हाला राष्ट्रपती पाठ होऊन जाणार. तर अशा प्रकारे आपली ट्रिक आहे, भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे. त्यानंतर कलम 57 बघा, कलम 57 काय आहे, तर कलम 57 आहे, राष्ट्रपती परत कितीही वेळा निवडणूक लढू शकतात किंवा निवडून येऊ शकतात, कितीही वेळा. बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती, जे एकमेव राष्ट्रपती की जे सलग 2 वेळेस निवडून आले होते. त्यानंतर कोणतेही राष्ट्रपती परत सलग निवडून आलेले नाहीत, मात्र ते येऊ शकतात. अशी घटनेने त्यांना तसा अधिकार दिलेला आहे की ते किती वेळेस निवडणूक लढवू शकतात. तर याची ट्रिक काय केलेली बघा, 57 मध्ये तुम्हाला शेवटी 7 दिसत असेल, मग त्या 7 वरून आपण अशी ट्रिक केलेली आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. बघा, भारतीय स्त्रिया काय म्हणतात, मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे अशी आपली ट्रिक्स आहे, कारण 57 मध्ये शेवटी 7 येतं. तर त्यानुसार अशी आपण ही ट्रिक्स बनवलेली आहे. आता मी तुम्हाला आणखी काय डेमो दाखवतो. तर बघा, आणखी काय डेमो. आता बघा, इथे मी तुम्हाला कलम 47 दाखवतो, कारण कलम 47 वर आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. कंबाईन तसेच MPSC तसेच इतर संपूर्ण परीक्षेमध्ये कलम 47 महत्त्वाचं आहे. तर हे काय आहे, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि दारूबंदी. काय आहे, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि दारूबंदी. तर याची ट्रिक काय आहे, DG म्हणजे D फॉर दारू, हे बघा, D फॉर दारू आणि G फॉर गांजाबंदी असं आपण म्हणू. बघा, दारूबंदीमध्ये आपण गांजामध्ये हा शब्द पण ॲड करायचा आहे, कारण आपल्याला ते ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्ही म्हणाल दारूबंदी आणि गांजाबंदी ही काय भानगड आहे. ती भानगड अशी आहे की इंग्रजी ABCDनुसार दारूबंदीचा D हा 4 नंबरला येतो आणि गांजाबंदीचा G हा 7 नंबरला येतो. हे बघा, दारूचा D 4 नंबरला येतो, गांजाचा G 7 नंबरला येतो. म्हणजे मग 4 आणि 7 किती झाले, 47. म्हणून कलम 47 काय आहे, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि दारूबंदी. ओके, त्यानंतर कलम 50 दाखवतो. कलम 50 काय आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. कलम 50 आहे, न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. काय करणे, न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवायचं आहे, अलग. तर याची ट्रिक काय केलेली आपण, न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवणे किंवा किमान 50 किलोमीटर अलग ठेवायचं आहे, अशी आपली ट्रिक्स आहे. तर बघा, अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर या नंबरवर संपर्क करा तुम्ही लगेच, 84 21 90 83 84 आणि आपली पेड PDF परचेस करा. अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला जो घरी बसून तयारी करतो त्याच्यासाठी तर ही PDF खूप महत्त्वाची आहे. तसेच तुम्ही ती PDF झेरॉक्स नाही काढली तरी चालेल, मोबाईलमध्येच तुम्ही जेवताना
कुठं बाहेर गेला असाल, प्रवासाला गेला असाल, कुठं बाहेर फिरायला गेला असाल तर तुम्ही ती मोबाईलमध्ये सुद्धा वाचू शकता. एवढी ती खतरनाक PDF आपण बनवलेली आहे. त्यामध्ये आपण आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा ॲड केलेले आहेत. लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा आपण जागोजाग ॲड केलेले आहेत. त्यामुळे ती PDF अत्यंत महत्त्वाची आणि व्हॅल्युएबल तुमच्यासाठी होईल. जर तुम्हाला पॉलिटीला मार्क येत नसतील तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता MPSC आयोग पॉलिटीवर 15 प्रश्न विचारत आहे. किती? 15. त्यामध्ये प्रीलासुद्धा 15 असतात आणि मेन्सलासुद्धा 15 असतात. आणि त्या 15पैकी किमान 7 ते 8 प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात. कशावर विचारले जातात? 7 ते 8 प्रश्न फक्त आणि फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात. त्यामुळे ही PDF तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आतापर्यंत 120 ते 30 लोकांनी ही PDF परचेस केलेली आहे. त्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता तिचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे. कारण लोकांना ते आवडत आहे म्हणून तर खरेदी करत आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही पण खरेदी करा आणि अभ्यासाला सुरू करा. तसेच MPSC ऑर ट्रिक्स यात नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करा. धन्यवाद.